तर तुम्हाला मला आवडणारं आणि सोशल मीडियावर उन्हाळ्यात फेमस असणारं असं लोकेशन, ज्याची रील काही महिन्यापूर्वी मी सोशल मीडियावर अपलोड केलेली आणि ती व्हायरल देखील झालेली. असं हे लोकेशन म्हणजेच एकोली व्हॅली आता बंद करण्यात आलेली आहे. कारण त्या ठिकाणी काही दुर्घटना घडल्या आणि त्यामुळे तेथील गावकऱ्यांनी तो जो पूल होता तो पूर्णपणे उपसून काढलेला आहे. पाण्याने भरलेला असा हा पूल आता पूर्णपणे रिकामा झालेला आहे. त्याच्यामुळे ही जी जागा आहे ही पर्यटकांसाठी आता बंद करण्यात आलेली आहे. तर ज्यावेळेस आपण उन्हाळ्यात अशा ठिकाणी फिरायला जातो, त्यावेळेस आपल्याला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही. त्याच्यामुळे आपण पाण्यात उतरतो, स्विमिंग करतो. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की जर तुम्हाला स्विमिंग येत नसेल, तर उगीचच अशा ठिकाणी रिस्क घेत जाऊ नका. जर तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असतील, तर तुम्ही त्या नदीच्या किंवा तो जो पूल असेल किंवा काही लेक असेल, त्याच्या साईडलाच थांबून तुम्ही फोटोशूट करा, जर तुम्हाला फोटो काढायचे असतील तर. उगीचच अननेसेसरी अशा ठिकाणी रिस्क घेत जाऊ नका. तर खूप लोकांचं असं म्हणणं आहे, की अशा दुर्घटना व्हिडिओजमुळे होतात. ट्रॅव्हल ब्लॉगर असतील, इन्फ्लुएन्सर असतील, असे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि ते व्हिडिओ बघून लोकं त्या ठिकाणी फिरायला जातात आणि अशा दुर्घटना घडतात. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये, कॅप्शनमध्ये, कमेंट्समध्ये डिटेल्स दिलेले असतात, की तो जो ट्रेक असतो, त्या ट्रेकची लेव्हल काय आहे, डिफिकल्ट आहे, ईझी आहे, याची सगळी इन्फॉर्मेशन असते. जरी नसेल तरी तुम्ही कुठल्याही ट्रेकला जाताना पूर्ण त्या जागेची माहिती घ्या आणि मगच त्या जागेवर जा. एकोले व्हॅलीचा जो ट्रेक आहे तो खूप डिफिकल्ट आहे. हे मी आधीच व्हिडिओ पोस्ट करताना सांगितलेलं, की त्या ठिकाणी जाणं सोपं नाहीये. तर आता ही प्लेस बंद केलेली आहे. तर तुमचं काय मत आहे याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे ट्रेक अर्ली मॉर्निंग करा शक्यतो. डिहायड्रेशनमुळे त्रास होऊ शकतो आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.